अण्णाला काय घरात घेत नाही मग एवढं सहन केलंय आता हे नाही सहन करायचे ते म्हणशील तुम्ही तिकडच तरफडा असं काही करू नको बाबा तू येडेवाणी करू नको चाललंय 4 दिवस चालतंय व्यवस्थितशीर तर या ठिकाणी आपण झगडा सादर करणार आहोत तर मी बतावणीपासून या झगड्याला सुरुवात करतो माझी सेपरेट बतावणी नंतर होणारच आहे त्याच्या आस तुम्हाला नक्की आहे ती तुमची प्रत्येक अपेक्षा या ठिकाणी मी पूर्ण करणार आहे या ठिकाणी माझ्या मित्राला बोलवतो अरे दिनेश भंडारे ओ दिनकरराव राम 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 हे माईक चालतो पडलास का सगळ्यांच्या पाया पडला ए बाळा अरे या रसिकांसाठी तुला बोलवलंय तू नीट इकडं माझ्याकडे लक्ष दे ना यांना हात कर यांच्या पाया पड यांचा आशीर्वाद घे त्यांचा आशीर्वाद का घ्यायचा आज भरपूर मार खायचा आहे त्याच्यासाठी माईक पुरतोय का पुरतोय ना थांब खाली घेशील घेतलाच त्याने खाली मामाचं सामान आहे नीट बघ मामाचं नाही खरंच त्याच्या मामाचं साहित्य आहे हॅलो मंगेश भालेराव त्याचे मामा आहेत म्हणून म्हणलं मामाचं सामान खाली घेऊ नको याला सामान म्हणतो आम्ही सामान लाईटचं सामान साऊंडचं सामान स्टेजचं सामान असं ते मामाचं सामान आहे ते हा त्याच्यामुळं नीट व्यवस्थितशीर हाताळ त्याला आता आपल्याला काय करायचंय या बायकांना झालाय कलेचा गर्व झालाय भाऊ याच्यातून बोलू का मंगेश भाऊ याच्यातून बोलू का याच्यातून बोलू हा थोडासा फक्त आवाज मॉनिटर तर मला काय म्हणायचं होतं या बायांना आलेला आहे कलेचा गर्व यांचा आपण गर्व हरण करायचा यांचा गर्व खाली गर्वाचं घर खालीच करायचं मी काय म्हणतो आपण आज या बायांबरोबर भांडायचं कसलं भांडण अरे भांडण म्हणजे मारामारी नाही मग रे शब्दरूपी भांडण म्हणजे पारंपरिक झगडा ते भांडण करायचंय बर बाईला बोलून घेतो अरे बाईत घर आहे का ती काय घर डोक्यावर घेऊन निंडते का अरे घरात बाई आहे का असं म्हण होय देतो आवाज अहो बाई बाहेर कोण आहे अंडे आहेत का अंडी आहेत का तुला काय आमलेट बुर्जी पावची गाडी टाकायची ती म्हणली कोण आहे तर तू म्हणतो अंडी आहेत का गाढवा बाई घरात आहे तिला अपरिचित माणसाचा आवाज आला म्हणून ती विचारती कोण आहे थांब तू बोलू नको आता नाही बोलत हावऱ्यागत करू नको बाय माणसा बरोबर बोलायची मला सवय बाई बरोबर बोलायला माणूस बायकांच्याच पोटचा लागतो आम्ही म्हशीच्या पोटचे आता मला माहिती आहे तू जर शिरा झालाय का काय बाईला बोलून घेतो बोलून अहो बाई वा वा मित्रा काय तिचं सौंदर्य काय बाई आहे जशी तुझी आई माझी आई आहे गाढवा मी तिच्या रूपागुणाचं वर्णन करतोय वर्णन आमचे अण्णा महाडिक अण्णा बाईचं वर्णन कसं करायचे आणि आमचे सासरे सुद्धा त्यांच्या पाठीमाग सावळा रामबुवा कसं वर्णन करायचे अरे ही पाहताच कलेजा खलास झाला छातीत इश्क बहाला तो आरपार गेला भाल्याची जागा चुकून कोण आहे तर मला सीजन करणं अवघड होईल गाढवा असं नाही येते तू अजिबात बोंबलू नको तू माझ्या संग बोलूच नको मी त्या बाईच्या रूपागुणाचं वर्णन करतो आणि तिचा परिचय करून घेतो थांब जरा आलो मी नमस्कार बाई नमस्ते 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 आपला परिचय आम्ही बाया म्हणजे बाया इथं आलो म्हणजे आलो इथून पुढे एक शब्द बोलायचा नाही मिस्टर हवा येऊ द्या हवा चल फट चला घरी हावऱ्या तिकडे कुठं चालला आणि ती बाई काय म्हणली ऐकलंस का काय म्हणली मी हवाय तू हवाय त्याला म्हणली चल फोट हा आणि तू एक शब्द बोललो गाढवा तसं नाही म्हणले तुझ्या कानाला पडसा आले जरा बघ मी काय म्हणतो ती काय म्हणती जरा नीट कान देऊन ऐक बाई नमस्कार नमस्ते या आमच्या गाढवानी काय बोललेलं ऐकलं नाही म्हणून परत वन्स मोर केलाय आपला परिचय आम्ही बाया म्हणजे बाया इथं आलो म्हणजे आलो इथून पुढे एक शब्द बोलायचा नाही हे मिस्टर हवा येऊ द्या हवा झालं फोट थांबायचंय का लोबऱ्या का आता चल निक थांबा आमचा परिचय विचारला पण आपण कोण आम्ही पुरुष म्हणजे पुरुष इथं आलो म्हणजे आलो याच्या पुढे एक अक्षर बोलायचं नाही ए बाय हवा येऊ द्या हवा चल फुट
माझं चुकलं, मला माफ करा. तांबी वापरा. एका रट्ट्यातच मुतविल बघ. माणूस म्हणतो जाऊ दे आईला ते बोललं मला हाणायला लागले. ते असं झालं, पानपट्टीवाल्यानं चुना जास्त लावला म्हणून हॉटेलवाला धुवायला. कुणाला मारायला लागलीस तू? कुणाला मारायला लागले म्हणजे काय मी बोलतो? वात्रट तोंडाचा बाय माणसा संग बोलायची पद्धत नाही. कुणाचं आहे? आपलंच आहे. काय भंडाऱ्याचं आहे, भंडाऱ्याचं. हा काय पण बोलतो? साडूच आहे माया. होय ना? हा आपलंच आहे. सण करा. काय बोलला काय तू? अहो कसला बोलला तो बाय माणसाला. काय बोलला? अहो माझं चुकलं म्हणून मी म्हटलं मला माफ करा. हा. तो म्हणतो तांबी वापरा. कोण म्हणलं? हा बोलला. तांबी वापरा. हा. बोलूच शकत नाही बाई. म्हणजे? आमच्या गावातले एकदम सज्जन लेकरू येते. कुणाच्या वाट्याला जात नाही, कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावरती पाय ठेवीत नाही. अहो माझ्या कानाने ऐकलं, कानाने. अहो काय कानाचं भूषण सांगायला लागले म्हणे. कानाने ऐकलं, कानाने. कानातला मळ काढून या. जोडीदार टिकाव आणू का? टिकाव मळ काढायला टिकाव. ठीक आहे, काय हरकत नाही. टिकाव घेऊन ये. त्या टिकावने त्या बाईचा कान खंद, त्याला लागू दे पाणी. जोडीदार त्याला जर पाणी लागलं तर माझी मोटर बसवू का? मग तुझी मोटर तिकडं जाळ नेऊन ते बघ, त्यानं पाणी सोडलंय मध्येच. तुझी मोटर जळाली, तू मोटर बसूच नको. अरे गाढवा, असा बोलला ह्यो बोलला. तांबी वापरा. तुमचा गैरसमज झाला बाई. मी तुमचा गैरसमज दूर करतो. आता आपला परिचय व्हायच्या अगोदर तुम्ही काय म्हणला? चलफूट. त्याच्यानंतर तुम्ही माफी मागितली की मला माफ करा. मग तो असा म्हटला की आता चुकलेलाच आहात तर आलोय आम्ही, तर तांब्याभर पाणी पाजा. तांब्याभर पाणी पाजा असं बोलले. तुम्हाला काय ऐकायला आलं? काय नाही. हे याला काय अर्थ आहे का? पण तुम्ही कोण आहे पहिलं सांगा. कोण? आम्हाला ओळखलं नाही. कोण? आम्हाला ओळखलं नाही. कोण आहे तुम्ही? आम्ही कोण? कोण? आम्ही शाहीर मंडळी तुमच्याकडे आलेलो आहोत. शाहीर मंडळी अशी नाही येत. मग शाहीर कुठे आहेत तुमचे? मग शाहीर मंडळी काय भोगळे येते तुझे? काय सांगायला लागली रावी? अहो शाहीर म्हणल्याच्या नंतर शाहिरीचा थाट असायलाच पाहिजे. असं काय आहे का? तुमच्यात वजनदार माणूस आहे का? वजनदार आहे ना. कोण आहे? अहो ज्यांनी ही परंपरा चालू ठेवली, संगीतरत्न कैलासवासी दत्ताराम महाडिक पुणेकर यांच्या नावाचा पुरस्कार देणं, त्यांच्या नावाने महोत्सव चालवणं आणि त्यांची गाणी हुबेहूब गाणं असा आमचा पठ्य आहे. होय का? मग कुठे कुठे? हो वसंतराव अण्णा, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. बाई काय विषय? विषय ह्या बाया आहे ना अंगात आल्यावानी करायला लागल्यात अण्णा. त्याच्यामुळे ना यांच्या अंगात येण्याचा जो प्रकार आहे हा उतरवण्यासाठी, त्यांचा गर्वहरण करण्यासाठी आपल्याला आज यांच्या बरोबर भांडायचंय. झगडा, पारंपरिक झगडा. तुम्ही पुढं व्हा, मी आहे तुमच्या मग. काय काळजी करू लढो हम कपडे नाही पोटे. हे तुमचे शाहीर आहेत का? शाहीर हे शाहीर आहेत. शाहीर. त्यांना काय म्हणायचं? काय आता ना काय म्हणता? काय म्हणायचं का? हे शाहीर आहेत का? नाही ही बाई हसली का? मला तेच काही कळ ना का हसायला लागली बाई. ओ बाई, आमच्या शाहीर काय म्हणा? हसली का? का हसली? का हसले तुम्ही? म्हणजे हे शाहीर हसले का? हे शाहीर आहेत. हे शाहीर नाही? मग हे दिसत नाही शाहीर? हे शाहीर आहेत. यांना शेपूट नाही? हे काही शाहीर नाहीत. शाहिराला काही शेपूट असतं का असं म्हण का? त्यांना शेपूट नाही. बाई तुम्ही हसायला काय झालं? आमचे हे शाहीर तुम्ही कधी पाहिले नाही का? लय शाहीर पाहिले. अहो तुम्ही लई शाहीर पाहिले असतील. ते शाहीर वेगळे आणि हे शाहीर वेगळे आहेत. जगप्रसिद्ध शाहीर आहेत. म्हणजे आमच्या संग शब्दरूपी भांडण करायला आले. आणि आज या ठिकाणी तुमच्या बरोबर शब्दरूपी भांडण करायला आलोय. अहो पण तुमचा ढोलकीवाला नाही, तुमच्या बाया नाही. अहो सगळं येईल. तुम्ही जरा दम काढा की तुम्ही काळजी करू नका. अहो आमच्या बाया येतील. मुलींनो, ए पुरींनो, बाई या आमच्या मुली आणि हा आमचा ढोलकीवाला, ढोलकी सम्राट शैलेश भंडारे नारायण गावकर. कसलाय ढोलकीवाला?
हॅलो 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 कुठने धरून आणला हा ढोलकीवाला तुम्ही? काय काय झालं काय आवाज त्या ढोलकीतून शिव्या देताय. कोण हा कोण? या ढोलकीतून हे आमचा ढोलकेवाला. हा. हे आमचा ढोलकेवाला शिव्या देताय. शिवाय देतोय. शिव्या देताय. अहो त्याला मी शिकवले तसं. त्याला मी शिकवलंच ते तुझ्या बापाने का डप वाजवला होता का तो ढोलकी वाजवतोय डप नाही वाजवते बाई आमचा ढोलकीवाला तुम्हाला ढोलकीतून शिव्या देतो शिव्या देतो. काय रे ढोलकीवाल्या काय रे ढोलकीवाल्या? त्या बाईला ढोलकीतून शिव्या देतो ढोलकीतून शिव्या देतो. तुला काही तोंड नाही मिळून एकच झालं. नाही म्हणजे तोंडाने कशाला ढोलकीतून कशाला शिव्या देतो ढोलकीतून शिव्या देताय. तोंडातून भांड ना तुला काय भांडायचंय ते? हा. मला एक सांगा बाई काय? तो आता माझ्या अंडर खाली हा. मी त्याला काही पण दम देऊन इथं गप करू शकतो बरोबर आहे. तुम्ही फक्त माझ्या कानात सांगा त्यानं काय शिव्या दिले ते. हो शहाणे आम्ही बाया माणसं आम्ही कसं काय सांगणार? अरे हो तुम्ही बाया माणसं ए, बाया माणसं हा. तुम्ही कसं काय सांगणार मी त्यानं वाजवायला सांगतो आणि मी तुम्हाला सांगतो त्यानं काय शिव्या दिले बघू बरं. ए वाजीव रे वाजव वाज तू शिव्या काय दिल्या ते वाजव तुझ्या नानाची टांग तुझ्या आबाचं ढोल तुझ्या आईचं तुंतून तुझ्या नानाची टांग तुझ्या आबाचं ढोल तुझ्या आईचं तुंतून तुझ्या आईचा घो तुझ्या बापाची पेंड हे शिव्या देतय बेन काय झालं ढोलकेवाल्यांनी शिव्या नाही दिल्या बाई. मग शिव्या नाही सगळ्यांचा गैरसमज झाला. कसं काय? आमचा ढोलकेवाला तुम्हाला सर्वांना जेवणाचं आमंत्रण देत होता. जेवणाचं आमंत्रण होय जेवणाचं. आणि ढोलकीतून होय म्हणजे ढोलकीतून म्हणजे सगळ्यांचा गैरसमज झाला गैरसमज झालाय. तो बिचारा शिव्या नाही देत शिव्या देत नाही कधी. जेवणाचं निमंत्रण देतो जेवणाचं कसं काय सांगतो. सांगा. ऐकायचंय हा. ढोलकेवाले तयार. थालीपीठ 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 खा थालीपीठ खा थालीपीठ खा. ए यार काय करायला लागलाय? तू म्हणला ना खाली पीठ खा मला तेच ऐकायला आलं खाली पीठ काय बोलतोय तेच कळा ना मला हा. बाई हा. मी तुम्हाला एक सांगतो सांगा. या ठिकाणी पारंपरिक झगडा आमचा होणार हो. पण आमच्या शाहिरांनी जर या झगड्यामध्ये तुम्हाला हरवलं तर या बेलेच्या सुज्ञ रसिकांसमोरून बाहेरून आलेल्या सगळ्या रसिकजनांच्या समोर स्वतःचे हार कबूल करून आमच्या शाहिरांना म्हणजे आमच्या अण्णांना चांदीचं कडं बक्षीस द्यावं लागल कबूल. आणि समजा हा. या शुद्ध रसिकांच्या समोर मी जर तुम्हाला हा. हरवलं तर स्वतःचे हार कबूल करून आमच्या घरातील भांडी घासावं लागतील भांडी. ऐक ना काय जरा माग सर. काय झालं बाई भांडी काढा. मी म्हटलं काहीतरी सांग. तिथं तिच्या कानात सांगाय गेल्या भांडी काढा लय हाऊस तुला भांडी घासायची गाडवा हरल्यानंतर नंतर का अगोदरच जातो घासायला नंतर हरल्यानंतर बर. ठीक आहे तुमची आठ आम्हाला मंजूर आहे मंजूर ना? बाई हा. या ठिकाणी आमचा ढोलकीवाला आहे आमच्या मुली मुली आहेत आहेत. तुमच्या मुली आहेत हो. आणि तुमचे इथे वादक आहेत चला होऊन जाऊ द्या झगड्याला सुरुवात हो शाहीर नियमाप्रमाणे तुम्ही सुरुवात करा. हा नियमाप्रमाणे तुम्ही सुरुवात ठीक आहे ऐका अग आबला म्हणतो तुला साजरी मेघ जातीचा मर्द गडी हा अग आबला म्हणतो तुला साजने मेघ जातीचा मर्द गडी पाषाणाला फोडील पाणी होऊन जाऊ दे खाडाकडी ग ग ग ग सखे बाई माझे बाई सखे बाई तू ग माझे बाई आपला म्हणतो तुला साजने मीग जातीचा मर्दगडी पाषाणाला फोडील पाजर होऊन जाऊ दे खडाखडी होय का? अहो, हा?
आतापर्यंत लय शाहीर पाहिले पण मला काय वाटतं तुमच्या आतापर्यंत दुबळे संघच गाठ पडली वाटतं. म्हणजे आमची गाठ दुबळ्या संघ पडली. हा. तुम्हाला म्हणायचं तरी काय? म्हणायचं काय? अरे दुबळ्या संघ कुस्ती खेळता अरे पहिलवान का होईल कधी सर्जा माझा राजा माझा सर्जा तुझ माझा राजा. बरगड्या तोंडातून येतील. गबास माग सरक. काय म्हणली बाई तू? बांगड्या भरून या हातामध्ये. कोणाला म्हणले? शायरांना म्हणले. या शायरांना म्हणले? हो तसे ते पहिले भरायचे. तसे ते भरायचे ते बांगड्या घालतात का? अहो बाई एकदा काय झालं आमच्या गावामध्ये नाटक बसवलं होतं. त्या नाटकामध्ये त्यांनी स्त्री पात्र केलं होतं तेव्हा भरल्या होत्या का ते भरूनच फिरतात अख्ख्या गावामध्ये. बाई तुम्ही आम्हाला बांगड्या भरायची भाषा करता. अहो आता कुठं झगड्याला सुरुवात झाली तुम्ही बांगड्या भरायची भाषा करता. आता बांगड्या कोण कुणाला भरतं आणि कुणाच्या हातात शोभतात हे बघाच तुम्ही आता. बोल हसून राजस बाळी ग बोला हसून राजस बाई ग बोल हसून राजस बाळी ग बोला हसून राजस बाई ग तुला चंद्रकळा घेतो काळी 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 ग घेतो आग्या बाणाची चोळी वर काढून मोत्याची जाळी. हे हे दाजी गिरजी हे हे दाजी गिरजी घेतो आग्या बाणाची चोळी वर काढून मोत्याची जाळी. हे दाजी गिरजी हे हे दाजी गिरजी जी 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 जी. या बया बोला हसून राजस बाळी ग तुला चंद्रकळा घेतो काळी घेतो आग्या बाणाची चोळी वर काढून मोत्याची जाळी. अगं बया 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 येणं ना देणं कंदील लावून येणं. आणि मग घेणं देणं कंदील लावून येणं येणं कसं काय? कसं काय म्हणजे ना तुमची आमची ओळख पाळत ना तुम्ही आमचे नातलग ना तुम्ही आमचे शेजारी लागले साड्या चोळी घेऊन द्यायला तुम्हाला काय आम्ही मोकळे वाटलो? ओ बाई काय कुठं भरला? प्रत्येक शब्दाला आडवं लावलंच पाहिजे का? ती म्हणते आम्ही काय मोकळ्या वाटतो पण तू म्हणतो कुठं भरला त्या आल्या चिखलातून भरून तुला काय करायचंय? जातो का वाड्याला घेऊन धुवायला? बाई त्याचं बोलणं मनावर घेऊ नका तुम्ही. अहो तुम्ही मोकळ्या नाही म्हणजे कसं काय? म्हणजे काय? अहो आम्हाला नवरा आहे आम्ही नवऱ्याच्या बायका नवऱ्याच्या बायका. काय बोललीस सांग काय बोललीस? बोलली तर बोलली तोंडाने बोलली आमच्या तोंडावर बोलती. मागापासून ऐकून घेतो मच 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 लावली बायक माणसाची जात म्हणून जाऊ द्या म्हणतो पायातली वाण पायावर डोक्यावर घेतले ती शोभणार नाही. खाली बस म्हणल्याच्या नंतर बसा उठ म्हणल्याच्या नंतर उठव. तोंडाला तोंड द्यायला लागली शब्दाने शब्द वाढवायला लागली. बरोबर आहे. आणि सारखंच आम्हाला काय सांगती आम्हाला नवरे आम्हाला नवरे. तुम्हाला नवरे ना आम्हाला काही नवरे नाही. नाही म्हणजे आम्ही आमच्या बायकाचे नवरे नाही. माझा नवरा असा तसा नाहीये. आणि मग कसं आहे? पती माझा चंद्रावाणी र पती माझा चंद्रावाणी र मी त्याची चंपा राणी र मी त्याची चंपा राणी ग त्याची सिलेना राणी राणी तुझ्या सारखे भरकत पाणी. हे दाजी गिरजी हे हे दाजी गिरजी त्याची सिलेना राणी राणी तुझ्या सारखे भरकत पाणी. हे दाजी गिरजी हे दाजी गिरजी. आता काय झालं तुला हसायला? पोटे पुढे या. हा. काय झालं माईक बारीक असल्यामुळे मला बोला येत नाही. हा. काय झालं हा. ती बाई काय म्हणली ऐकलं का? काय म्हणली रे? पती माझा उंदरावाणी हा आणि मी त्याची पच्चा राणी. जरा नीट काय शब्द आहे ध्यान देऊन ऐक. शब्द असे आहेत पती माझा चंद्रावाणी मी त्याची चंपा राणी. चंपा राणी तू म्हणतो मी त्याची पचा राणी.
म्हणजे बाई हा पती तुमचा चंद्रवाणी आहे. तुम्ही त्याची चंपाराणी आहे. आणि त्याची शिलेदार आहे राणी हो. आणि तुमच्या सारखे भरतात पाणी. तुमच्या सारख्या 7 नौकर पहाट 5 वाजता पाणी भरून जातात. म्हणजे आमच्या सारखे 7 नौकर पहाटे पाणी भरून जातात. हो मग त्या नवऱ्याचा उपयोग काय? नीट बोलायचं, आडवं बोलायचं ना, आडवं बोलायचं नाही. तो काय बरगडीत बोलतोय बे? अहो मी सरळच बोलतोय, तुम्ही आडव्यात शिरू नका. म्हणजे जर आमच्या सारखे 7 नौकर जर पाणी भरून जातात तर त्या नवऱ्याचा उपयोग काय? हो शहाणे, हा? तुम्ही गैरसमज करून घेताय. काय? अहो आमचा श्रीमंतीचा थाट आहे. बर. आम्हाला घरात कुठलंही काम करायची गरज नाही. नाही. आम्हाला कुठलं कष्ट पडू नये म्हणून आमच्या नवऱ्याने 7 नौकर नुसते पाणी भरायला ठेवल्यात. अहो बाई, तुमचा 7 नोकराचा जो भाग आहे, तुमच्या श्रीमंतीचा थाट आहे. तुम्ही झोपड्यात बंगल्यात राहत असू द्या, तुमचा श्रीमंतीचा थाट असू द्या, तुम्ही 1 लाखाच्या नाही 10 लाखाच्या गाडीत फिरत असू द्या, तुमचा नवरा चंद्रापेक्षाही देखणा असू द्या, आहेत. पण आमच्या सारखे पाणी भरित ना. मागापासून बघते तुमचे शाहीर गप्पा, तुम्ही आमची टिंगल करता मग? का हो शाहीर? हा. पुढे या, मला एकच म्हणायचंय, आम्ही नात्याने तुमच्या कोण? कोण? तू नात्यानं आमची मेवणी ग, 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 माझ्या आवड प्रीतीची पाहुणी ग, माझ्या आवड प्रीतीची पाहुणी ग, माझ्या आवड प्रीतीची पाहुणी ग, माझ्या आवड प्रीतीची पाहुणी. बस कडेवर माझ्या येऊन तुला पाहून पडली की मोहिनी. हे दाजी जिरर जीजी, हे दाजी जिरर जीजी. बस कडेवर माझ्या येऊन तुला पाहून पडली ग मोहिनी. हे दाजी जिरर जीजी, हे दाजी जिरर जीजी जीजी. तुला पाहून पडली मोहिनी, बस कडेवर माझ्या येऊनी. होय का? हा. अरे वा, अरे वा. काय हो, हा? मला एक सोप्पा प्रश्न विचारायचा आहे. काय? तुमच्या घरी कोण कोण आहे? कोण कोण? कोण कोण आहे? बाईला राग आला बर का? राग आला? राग आला, ती आपल्या घरात घुसली म्हणजे नक्की आपली आबरू काढायला निघाली. आबरू काढायला लागली. ओ बाई, हा. आमचा परिचय? हा. तुमचा परिचय, तुमच्या घरात कोण कोण आहे? आमच्या घरात कोण कोण? कोण कोण? लय लांबचं उदाहरण देत नाही लय बाई. मोठं कुटुंब आहे. लय मोठं कुटुंब आहे. अख्खे जर गोळा केले ना तर ह्या मांडवात मावायचे नाही एवढे. लय लय मोठं कुटुंब आहे. लय मोठं कुटुंब आहे. माझ्या दोस्ताचं उदाहरण सांगतो, सांगा. ऐका. सांगा. माझ्याबद्दल, तुझ्याबद्दल, माझ्याच घरातलं सांग तुझ्याच घरातलं सांग. आणि याच्यात तोंड घालून बोल. ह्याच्यात असं बोलतो, हा तसं नको बोल. तसं नाही बोलत. याच्या घरी याची आई, आई, माझी आई, याचा भाऊ, माझा भाऊ, याचा मामा, मामा, याचा बाप, माझा बाप, याचा डॅडी, डॅडी, याचा फादर, फादर. याचे बाबा. माणसं वाढली. अरे रेशन वाढल. ते रेशन तुझ्या घरात नाही, आईला धान्य वाढवण्यासाठी माझ्या घरामध्ये बापाची संख्या वाढवतो का बाई? हा. म्हणजे तुम्हाला म्हणायचं तरी काय? म्हणायचं काय? घरी नाही तर काय बहिणी र, घरी नाही तर काय बहिणी र, जा बोल तिला जाऊन र, जा बोल तिला जाऊन र. काय बोलला समोर कावानी, नात पाळीला पुरका दोन्ही र. दाजी जिरर जीजी, हे दाजी जिरर जीजी. काय बोलला समोर कावानी, नात पाळीला पुरका दोन्ही र. हे दाजी जिरर जीजी, हे दाजी जिरर जीजी. हिला आता बघतोच. पोटक सोडू नको, बरगड्यावर येतील. सरक मागा. अरे एवढा का खवळला? सरक. काय झालं? काय त्या बाईचा नाद पुरा करणार मी आता. काय काय झालं? याचा नाद आज पुरा करणार. अरे पण झालं काय? आमच्या शायराचे दात पडायला चालली. दात पाडायला चालली? आमच्या शायराचे दात पडायला चालली. हा. अहो बाई, हा. तुम्ही जर आमच्या शायराचे दात पाडले, हा. ती शाहीर मिशिरी कुठे घासणार? आमचे शाहीर जर दात पाडले तर तुम्ही मिश्री कुठं घासतील? गाडवा कुठं बी घासतील. तुला काय करायचंय? दात पाडायला निघाली ते महत्वाचं आहे ना बाई. कुणाचे दात पाडायला निघाले? अहो शाहिरांचे. आमच्या शाहिरांचे. अहो आमच्या शाहिरांचे दात पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. कसं काय? अहो ज्या वेळेस या महाराष्ट्रावरती संकट आलं त्यावेळेस या समाजाला, या जनतेला सावध करण्याचं काम या शाहिरांनी केलेलं बरोबर आहे. आहे. आणि तुम्ही म्हणताय दात पाडील. हो? आमची जात शाहिराची कशाची तुम्हाला माहिती नाही? कशाची सांगा की? कसली जाते तुम्हाला कसली? सांगू? अण्णा सांगा बरं तिला. बाई तुम्ही म्हणतात दात पाडितो, पण माझे दात ओरिजिनल नाही ना. हो का? अगं आभाळाची उंची मोजितो, जात आमुची
नारळाची हार हार. बाई, बारीक हलवा, बारीक. आभाळाची उंची मोजितो जात आमची नारळाची वरून कठीण दिसत परंतु न्यारीच गोडी पाण्याची ग ग ग ग माझे बाई सखे बाई माझे बाई सखे बाई तू ग माझे बाई. आभाळाची उंची मोजिता जात आमची नारळाची वरून दिसतो कठीण परंतु न्यारीच गोडी पाण्याची. अहो काय त्या नारळाचं भूषण सांगायला अहो लागले. बाई नारळाचं भूषण सांगण्यासारखंच आहे. एकदा पाणी पिऊन बघा ए. आयुष्याचं कल्याण झालंच म्हणून समजा. काय त्या नारळाचं भूषण सांगू नका. का? वाळून वाळून खट्ट झालाय बोंबलाय त्याच्यात पाणी तरी राहिलंय होय. काय म्हणले बाई तुम्ही? काय म्हणले? काय वाळून वाळून खड झालंय त्याच्यात पाणी तरी राहिलंय का? पाणी तरी राहिलंय का? एक वेळेस बाई मला बोलले असते तरी चाललं असतं. मग? हा या नारळाची अजून शिंडी तरी काढली का? ए, बघा एका चाबर म्हणते या नारळाची अजून शिंडी तरी काढली का? एकाची शिंडी काढली नाही, एकात पाणी नाही, इथं सगळं कोणी विकत घ्यायला तयार नाही. वा तिकडे. बाई नारळाचं भूषण सांगण्यासारखंच आहे. तुम्ही लय शाहिराने नारळाचं भूषण हा. सांगितलं पण आम्ही आमची जात सांगतो. आता तुमची काय जात आहे बाबा? ऐका, सौभाग्याची खून सांगती जात आमची सुपारी दी. अरे सौभाग्याची खून सांगते जात आमची सुपारी दी. आमच्या वाचून धर्म आडला ऐक थोरवी नारीची. माझ्या सर्जा माझ्या राजा माझ्या सर्जा तू रे माझ्या काय बाई तुमचं हे मला नाही पटलं. का बरं? अहो आम्ही आमची जात नारळाची सांगितली, होय. तुम्ही म्हणताय जात आमची सुपारीची. बरोबर आहे. अहो सुपारी केवढी नारळ केवढा. ओ शहाणे, मग? सुपारी जरी बारीक वाटत असेल हा. ना तर एक गोष्ट लक्षात ठेवा. काय? दोन जीव एकत्र आणायचे म्हटल्यानंतर पहिली सुपारीच फोडावं लागते. वा वा लिखा असतील लिखा. बोललाच मध्ये अरे वा म्हणजे हा वावा करण्यातला वाय. हा. बाई हा. तुम्ही आता बोललात ना हो. की कुठलेही दोन जीव एकत्र आणायचे म्हटल्याच्या नंतर सुपारीच फोडावं लागते. फोडावं लागतील. पण तुम्ही एक गोष्ट विसरलात. काय? ते दोन जीव एकत्र आल्याच्या नंतर उद्घाटन करताना नारळच फोडत्या. तिथे सुपारी खलबत्यात घालून कुठत नाहीत. राहू द्या तुमचं. हे बघा बाई हा. हे शिव आणि शक्तीचं भांडण बरोबर आहे. आहे. हे भांडण आयुष्यभर मिटणार नाही नाही. मिटणार. कारण ते शाहीर आहेत, तुम्ही लावणी आहात. हो. लावणीशिवाय शाहिरीला शोभा नाही, शाहिरी शिवाय लावणीला शोभा नाही. बरोबर आहे. असं हे नातं आहे हो. शिव आणि शक्तीचं. रात्र पडली थोडी आणि सोंग पडली जास्त असं व्हायला नको. आपण हे भांडण इथंच थांबू. मला पण तेच म्हणायचं आहे. शिव आणि शक्ती म्हणजे जगात जाती दोन, स्त्री आणि पुरुष. आता चुकीचं बोलली. आता रागेसारखं बोलली. काय बोलले? जगात जाती दोन नाही, हा. जगात जाती अडीच आहे. ओ शहाणे, काय? जगात जाती दोन आहे, स्त्री आणि पुरुष. अहो आई सांगरे नाही तर मी लय मारिल्या बाईला. काय बरं? बाई अहो बाई जगामध्ये जाती अडीच आहे. ओ या अर्धी जात कुठली? मी सांगतो, हा. मी पटवून देतो. हा. हे बघा, हा. स्त्री एक, पुरुष दोन, किती झाले? दोन. आणि अर्धी ती कोणती? 56 टिकलन 3 पावल्या. टाक माझा 1.5 पैसा. अगं बाई!
माझी इथं काय ए तुझं कधी रे चांगलं व्हायचं या कोऱ्या सवासनीचा तळतळाट आहे तुझं सगळंच गळून पडल चल मागं.